शिक्षणाचे माहेरघर म्हटले जाणाऱ्या पुण्यात अलीकडे गुन्हेगारीचे प्रमाण प्रचंड वाढले आहेत। पुणे सातारा महामार्गावरील सारोडे येथील नीरा नदीच्या पुलाखाली पोत्यात भरलेल्या एका मृतदेहाचे गूढ अखेर उलगडले। या मृतदेहाच्या उजव्या हातावर गोंदलेले ओम आढळल्याने या खुनाचा छडा राजगड पोलिसांनी लावला आहे। अवघ्या 12 तासात हा खून करणाऱ्या पत्नीला आणि तिच्या प्रियकराला पोलिसांनी बेड्या घातल्या। मृत सविस्तर जाणून घेण्याकरता चॅनलला सबस्क्राइब जरूर करा। सारोडा येथील नीरा नदीत एक मृतदेह गोणीत बांधलेल्या स्थितीत सापडला होता। हा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने चेहरा ओळखण्यापलीकडे होता, त्यामुळे या मृतदेहाची ओळख पटविणे जिकरीचे झाले होते। अखेर या मृतदेहाच्या उजव्या हातावर ओम असा टॅटू आढळल्याने पोलिसांचे खबरी कामाला लागले। अखेर हातावर असे गोंदलेले एक व्यक्ती अनेक दिवस बेपत्ता असल्याचे नोंद एका पोलीस ठाण्यात सापडली आणि पोलिसांना अखेर क्ल्यू मिळाला। सारोडा येथील नदीपात्रात रविवार दिनांक 9 ला सकाळी एक अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता। मृताच्या हातावर ओम गोंदलेले असल्याने पोलिसांचा शोध सुरू झाला। चौकशीत ससाने नगर परिसरात अशा वर्णनाचा एक व्यक्ती हरवल्याचे समोर आले होते। या मृत व्यक्तीचे नाव सिद्धेश्वर भिसे असल्याचे उघडकीस आले। या मृताची पत्नी योगिता भिसे आणि तिचा प्रियकर शिवाजी बसवंत सुतार यांना अटक करण्यात आली। राजगड पोलिसांनी सिद्धेश्वर याची पत्नी योगिता याची चौकशी सुरू केली, तेव्हा तिने सुरुवातीला उडवाउडीची उत्तरे दिली। मात्र पोलिसांचा तपास अधिक खोलात गेल्यानंतर तिने अखेर खून केल्याची कबुली दिली। योगिता आणि तिचा प्रियकर शिवाजी याचे लग्न आधीपासूनच प्रेम संबंध होते। लग्नानंतरही शिवाजी तिला भेटण्यासाठी गावावरून येत होता। त्यांच्या या प्रेमसंबंधात सिद्धेश्वर अडचणीचा ठरला होता। त्यानंतर या दोघांनी मिळून कट रचत 3 मार्चच्या मध्यरात्री सिद्धेश्वरचा गळा दाबून त्याचा खून केला होता।